वेलकम बॅक पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि अतिथी कक्षामध्ये असलेल्या अतिथींचं सहर्ष स्वागत असणार आहे. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर शोले पिक्चर हिट झालाय त्याचप्रमाणे आमचे दोन ऑफिशियल पंच जय बिरू देखील हिट झालेत या वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये. चांगली अंपायरिंग यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते आई महामाई देवी चषकामध्ये. मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. एका बाजूने आपण पाहतोय बॅटिंग करणारी टीम अष्टभुजा स्फुट लहूपाडा, तर दुसऱ्या बाजूने असणारे टीम आझाद वसई. दोन्ही संघ आपण पाहिले तर अतिशय जबरदस्त नेतृत्व करत असतात वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. भरपूर वेळेला आमने सामने आलेत आणि एक जबरदस्त लढत दोन्ही टीम मध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळाल्या. षटकातील पहिला बॉल ऑन स्ट्राईक वरती समीर. समीर म्हटलं तर हवा का झोका आणि समीरनं दिला ह्या मोठा धोका. चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. काय सुरुवात मोठी होताना पाहायला मिळते आपल्याला. ज्याप्रमाणे आपण बघितली आहे ना, तर ज्या प्रकारे जर क्रिकेट आपण पाहिलं दर्शवलं गेलंय, तर मग त्यांना सुद्धा जाणीव आहे या मॅचची विजय कशा प्रकारे आता समोरच्या संघासमोर कशा प्रकारचा खेळ करायचा आहे. निश्चितच दोन्ही संघ मी मागेच उल्लेख केला होता तर टॉप 10 चे संघ आहेत आणि भरपूर वेळा आमने सामने आलेत. चांगले फाईट दोन्ही टीम मध्ये जरूर पाहायला मिळालेत. यावेळेस आपण पाहिलं तर विशाल गरजच्या विरोधामध्ये समीरचा चांगला खेळ पाहायला मिळतोय. क्लास बॅटिंग पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडूला मात्र खेळलं होतं, मात्र पकडला गेलाय झेल. एक तुम्हारी एक हमारी, आग दोनों तरफ लगी है जयेश. पहिल्या बॉल वरती षटकार आला होता, दुसऱ्या बॉल वरती विकेट. जबरदस्त क्रिकेट. एक तुम्हारी एक हमारी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकदम एचडीच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. विशाल गरजच्या पहिल्या बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर समीर भुरकून ठोकला होता लॉंग ऑनला षटकार, परंतु त्याच्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला मात्र पकडला गेलाय झील. त्याला देखील डगआउटचा रस्ता दाखवलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मिस्टर महेश भोईर. मागच्या मॅच मध्ये 3 मध्ये 10 बनवल्या होत्या महेशनं. यावेळेस पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. हो 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 हो, या ठिकाणी मिस्टेक झाले. मिस्टेक वाला गाना बजना चाहिए जयेश मैदान के अंदर. बजेगा जरूर, क्योंकि अब जैसे कि मिस्टेक तो की है, लेकिन इस मिस्टेक का खामियाजा कितना बड़ा भुगतना पड़ सकता है ये भी देखने वाली बात होगी. चला आपण पाहतोय ज्याप्रमाणे जर इथे पाहिलं आपण ना, तर छोट्या छोट्या चुका म्हणजे सिली मिस्टेक्स असतात ना, मग त्या एंड मुमेंटला भरपूर मागात पडतात विजय इथे. दरम्यान षटकातील पुढचा बॉल. यावेळेस निमेश ये देखिए ला 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 ला, ये शाहरुख खान के अंदाज में इशारा देते हुए हमारे अंपायर. जरूर आज शाहरुख खान बने, कल सलमान खान बनेंगे, परसों तो फिर सिंघम बाजीराव सिंघम भी बनते नजर आएंगे. सब कुछ बनेंगे अंपायर वैसे है हमारे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर फटका चांगला आहे डीप स्क्वेअर लेगला. नकुल मानेकर त्या ठिकाणी होता, त्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि एक सिंगल धाव मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 9 या आकड्यावरती. 9चा आकडा खूप महत्वाचा आहे विजय, कारण की 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये अगदी थाटामाटामध्ये साजरा केला जातोय आणि तोच 9 ऑगस्ट म्हणजे 9चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा ये और नहीं कर रहे जयेश, ये शाहरुख खान नहीं है, बाजीराव दिख रहे. नक्कीच आपण बघितलं तर मला वाटते थोड्या वेळानंतर वाटते आणखीन आपल्याला झोपून काहीतरी ऍक्शन बघायला मिळू शकते कदाचित. हे चित्र आहे अंपायर आपल्या अंदाजामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. नैनातून तलवार फिरवली होती, मात्र वार होता होता राहिलाय. डॉट डिलिव्हरी. डेफिनेटली आपण बघितलं तर डॉट डिलिव्हरी झाली आहे आणि इथून चांगला कमबॅक मात्र केला गेलाय. ज्याप्रमाणे आपण पाहिली आहे तर टीमची टोटल फलकावर पाहायला मिळते आपल्याला 10 एक गड्याच्या मोबदल्यात. पुढील चेंडू पाहतोय. यावेळेस मात्र इम्प्रोवाइज स्ट्रोक पाहायला मिळतोय. खेळना चाहते थे
पुन्हा लेकिन पोहोच गए ठाणा. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर ओव्हर थ्रो झालाय, परंतु एक सिंगल धाव मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते जाऊन पोहोचले 11च्या घरामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर जय वीरू सज्ज झालेत. कदाचित करण अर्जुन देखील येतील जयेश. हा डेफिनेटली आपण बघितलं तर मग चर्चा होईल. सध्या तरी आपण क्रिकेटची चर्चा करूया. आमची चिमुकली इथे दाखल झाली आहे सानवी आणि क्यूट गर्ल आपण बघितलं की राकेश दादांची मुलगी आहे. जसं म्हटलं जात आहे ना की जंगलात ना आपण बघितलं ना विजय तर मग चिमण्यांचा चिमचिवाट आणि घरामध्ये आपण बघितलं तर आपल्या लहान मुलीचा चिवचिवाट नसेल ना तर नक्कीच ते घर मात्र घर नसतं. आणि डेफिनेटली आपण बघितलं तर एक गोड आपण बघितली ती चिमणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे सानवी. यावेळेस आपण पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न पकडला गेलाय झेल आणि समाप्त होईल फलंदाज महेश भोईरचा या ठिकाणी खेळ आउट. नक्कीच आपण पाहतोय की मला वाटते पटरीजवळ लहान मुलं असतील लक्षात असू द्या तिकडे जास्त इतकं आपण पटरीच्या वर जाऊ नका. नाहीये पण ती पटरी बंद आहे. डेफिनेटली मग चांगली गोष्ट आहे कारण की क्रिकेटचं मग वेळ आहे तर मग आपल्याला कुठूनही आपण पाहू शकतो की मग क्रिकेटचा आनंद मात्र घेतला जाऊ शकतो. विकेट डाऊन झाले इथे एक चांगला बॅटर आपण पाहिलं महेश भोईर सारख्या खेळाडूला आपण बघितलं होतं जो या संघाचा प्रमुख रोल मात्र पूर्ण करताना अनेक वेळा आपण बघितलं विजय पाहिलंय. परंतु या मॅचमध्ये आहे ना की थोडासा तो स्ट्रगल करताना पाहिला मी याला कारण की एक चांगली टीम कारण की एक चांगल्या बॉलिंग अटॅकच्या समोर आपल्याला स्ट्रगल मात्र त्याचा संपला गेला आणि अखेर क्षणाला त्याची विकेट मिळाली. काय अतिशय जयेश तुमची नजर आहे. कॅमेरामॅन देखील पोचत नाही परंतु तुमची नजर मात्र पोचते मैदानाच्या बाहेर. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने चेंडूला मात्र हा लेट कटचा फटका या ठिकाणी खेळला गेला. एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते. सिंगलच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. संत आणि सावधगिरीने चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अष्टभुजा स्फोट लहुपाडा आणि त्यांच्या समवेत आहे समोरची टीम म्हणजेच आझाद वसई. काय म्हणशील जयेश? डेफिनेटली एक दोन टफ टीम आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या दरम्यान. हा फटका एक्झिक्यूट केला जात आहे मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर आहे तिथे धाव मिळेल एका धावेने टीमची टोटल मध्ये भर पडली जाते. टीमची टोटल आपण पाहिली आहे फलकावर 13 धावा. जवळजवळ आपण बघितलं की आता थोडंसं मी म्हणेन ना की अष्टभुजा टीम आहे ना धावांसाठी थोडं कठीण परिश्रम करताना पाहायला मिळते परंतु चांगलं क्रिकेट त्यांना दर्शवावं लागेल. सुरुवात चांगली झाली होती. समीरनं खूप चांगली सुरुवात केली होती षटकारानं परंतु त्याच्यानंतर मात्र कमबॅक केला गेला गोलंदाज विशालनं आणि आता मात्र क्रिश खिवरेचं देखील चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पूर्णपणे बांधून ठेवलंय बॅटरला अष्टभुजा स्फोट लहुपडा टीमला. जयेश डेफिनेटली आपण बघितलं तर भरपूर चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. यावेळेला फटका एक्झिक्यूट केलाय हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर दाखवते स्वतःची हमी आणि ते मात्र गोलंदाज क्रिशला विकेट मात्र डेफिनेटली मिळाली. आणि विकेट कोणाची तर एक चांगला खेळाडू निमेशचे कारण की त्याच्याकडे आपण बघितलं चांगले शॉट्स आहेत परंतु त्या खेळाडूला खामोश केलं याचाच अर्थ उत्तम स्तरावर इथे गोलंदाजी होताना पाहायला मिळते आहे. आणि अष्टभुजा टीम थोडीशी अडचणीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. 14 या धावसंख्येवरती गाडी मात्र स्टॉप झाली. अष्टभुजा स्फोट लहुपडा टीमशी मात्र या ठिकाणी काहीतरी वेगळे करावे लागेल. लढाल तर घडाल. लढण्यासाठी तुम्हाला आपल्या अकाउंट मध्ये बॅलन्स मात्र जमा करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपण पाहिलं तर फलंदाज जितेश थापड येतोय. क्रिशच्या खात्यातील हा शेवटचा बॉल. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता चेंडू आणि बॅटच्या मध्ये कनेक्शन होत नाहीये. डॉट डिलिव्हरी अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहिलं तर दुसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय आणि 7च्या सरासरीनं धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश भरपूर आपण बघितलं तर थोडंसं गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालंय
कारण की चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी होते, चांगल्या नियंत्रणामध्ये गोलंदाजी हाताळली जाते आणि फलंदाजाला आपण बघितलं ना की फ्री माइंडने मात्र जे शॉट्स आहेत ते खेळू दिले जात नाही. प्लस पॉईंट काय सांगूया विजय, की हे दोन संघ आपण बघितलं ना तर आपण बघितलं तर या वसई विभागाच्या बाहेर एकत्र खेळतात, कारण की प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत प्रत्येक खेळाडूची आणि तशी गोलंदाजी केली जाते आणि त्याचं बेनिफिट त्यांना मिळाले. की आझाद वसई आपण बघितलं जेव्हा चेस करताना येईल ना तेव्हा त्यांना सुद्धा अशी अडचण पाहायला मिळू शकते. दरम्यान आपण पाहिला हा चांगला चेंडू फेकला जातोय, डॉट चेंडू. आतापर्यंत या इनिंगमध्ये आपण पाहू शकतो की जास्तीत जास्त डॉट चेंडू मला वाटते येताना पाहायला मिळतात आणि कुठेतरी हे डॉट चेंडू आहेत ना थोडेसे अडचणीमध्ये घेऊन जाण्याचं कार्य करतील अष्टवजा टीमला. करण षटकातील पुन्हा एकदा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक डॉट बॉल येतोय. म्हटलं जातं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती आणि ह्या मॅच मध्ये आपण पाहिले तर थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते जयेश बॅटिंग करणाऱ्या टीमची. नक्कीच परिस्थिती थोडीशी नियंत्रणामध्ये आणायची असेल तर मग चांगला खेळ मात्र करावा लागेल. आता यावेळेस प्रयत्न चांगले केले जात आहेत. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, पकडतो झेल आणि समाप्त झालाय फलंदाज दिनेश थापडचा देखील खेळ आउट. विकेट डाऊन झाले ते आणि नक्कीच अडचण अडचण आणि अडचण जो यापूर्वीचा आपण मॅच आपण बघितला होता ना विजय, की तो इझिली मात्र धावत चेस केल्या होत्या, परंतु एक चांगल्या संघासमोर आपण बघितले की मग थोडीशी नांगी टाकली आहे इथे अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा टीमनं. हे उत्तम दर्जाचे गोलंदाजीने आपण बघता ॲक्शन रिप्लेमध्ये कशा प्रकारे खेळायचा होता बघा. ऑन साईडला खेळायचा होता, चेंडू गेला पॉईंटला आणि फिल्डर होते तिकडे, त्यांनी कोणतीही चुकी केली नाही आहे आणि भरपूर आपण बघितलं तर चांगला एफर्ट चांगला खेळ मात्र दर्शवला जात आहे. पहा मी विनंती करेन की दोन संघ असतील ज्याच्यामध्ये आपण विश्लेषण करायचं सकाळच्या सत्रामध्ये मिस्टर मडवीपाडा असेल आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा, दोन संघाचे कर्णधार असतील त्यांना सुद्धा मी विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या. मला वाटते आलेच सुद्धा, रुपेशना माहिती आहे की त्यांना सुद्धा माहिती आहे की या सिच्युएशनमध्ये काय होणार आहे आणि ती तयारीच होते. यावेळेला ड्राईव्ह केला जात आहे. यावेळेस आपण पाहिलं तर ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला हॅलो ऑन ड्राईव्हचा फटका या ठिकाणी विश्लेषण करायचं झालं तर मग चेंडू टाकून झाले त्या षटकामध्ये आतापर्यंत 4. हे 2 चेंडू शिल्लक आहेत, किती धावा येतील फलकावर पाहूया आपण. फोर्स केला जात आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, फिल्डर आहेत तिथे. चांगली फिल्डिंग झाली, चांगला थ्रो झालाय स्ट्राईक एंडच्या दिशेनं, परंतु 2 धावा तितक्या चित्याच्या चपळाईने देखील कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 टीमच्या टोटलमध्ये थोडी भर पडते. 17 धावा 17 रन्स आपण बघितलं तर आणखीन एक चेंडू शिल्लक आहेत. कदाचित एक मोठा फटका इथे यायला हवा आहे, जर तो येतोय ना तर मग इथून टोटल चांगलं बनेल आणि मग थोडंसं मी तर म्हणेन की लढण्यासाठी एक आधार मिळेल, दिलासा मिळेल गोलंदाजांना, परंतु देतील का सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असेल की ती फलंदाज मात्र इथे पूर्ण करतील का. जितेश असतील स्ट्राईक एंडकडे, फुलटॉस होता मात्र एक मेजवाडी होती स्वीकारता आली नाहीये. फिल्डर आले होते दुरून कॅच पकडण्यासाठी, मात्र कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा मिळाल्यात, 2 पेक्षा मात्र जास्त काही मिळेल का नाही, तर 2 ने आपण पाहिली टीमची टोटल पोहोचली गेली आहे 19च्या घरामध्ये आणि 20 धाव्यांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ निस्टार मडवीपाडा टीमचे कर्णधारांना मी विनंती करतोय, अक्षय निस्टार मडवीपाडा टीमचे कर्णधार, वाकीपाडा टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत. चला आपण पाहतो की आता इथे ड्रॉची वेळ झालेली आहे, मग ते ड्रॉ आपण सुद्धा करणार आहोत. अक्षय या क्विक या, कारण की वाकीपाडा टीमचे कर्णधार इथे आलेले आहेत. आपण इथेच ड्रॉ उडूया. थँक्यू विजय. बड्डे नाही आहे परंतु नक्कीच सानवीचं गाणं आहे, म्हणजे जवळजवळ आपण घेतलं आता हे ड्रॉ उडवले जात आहेत. चलसल्या सामन्याचे प्रतिनिधी सानवी एक
नक्कीच सानवीने एक चिठ्ठी काढलेली आहे, ती आपण ठेवूया. आता या मॅच कोणाच्या दरम्यान होईल ती आपण बघूया. बाय आहे ती माझ्या हातामध्ये आहे. विजयी संघ विरुद्ध विरुद्ध एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा, याचाच अर्थ न्यू स्टार मडीपाडा संघाला बाय मिळाली आहे. आणि सगळेच मडीपाडा टीम, सानवीने तुम्हाला नक्कीच बाय दिली आहे. आभार व्यक्त करा सानवीचे. कदाचित मला वाटते मग फायनलमध्ये येईल तर मला वाटते मग मोठं चॉकलेट देतील सानवीसाठी. तर नक्कीच इथे हे ड्रॉ झाले. ओपन होईया आता. पाहतोय आपण. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर एक छोटं टार्गेट आहे, परंतु जयेश कधी कधी छोटं टार्गेट देखील मोठं होत आहे, परंतु त्याच्याकरता दोन्ही बाजूनं डाव मात्र समान खेळावा लागतो. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती फलंदाज किरण बारात आणि करण भुजड, केबी दोन बॅटर आहेत. विशाल थापड गोलंदाजी मार्गावरती. यावेळेस आपण पहिला बॉल आपण पाहिला तर स्विचेसचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. पहिला बॉल डॉट या ठिकाणी टाकला गेलाय आणि जास्तीत जास्त डॉट चेंडू मात्र घ्यावे लागतील. दबाव जर बनवायचं असेल तर गुच्छाने विकेट पकडावे लागतील आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं तर जो डाव रचला गेलाय, जो खेळ रचला गेला होता किरणच्या खेळीसाठी, त्याच्यामध्ये त्याला फसवलं गेले. काय म्हणशील जयेश? आणि मी आधीच उल्लेख केला होता विजय, कारण की जेव्हा आझाद टीम चेस करताना येतील, धावा किती पण असतील, त्यांना सुद्धा लढाई अशीच लढावी लागणार आहे. कारण की अनेक वेळा एकमेकांना एकत्र घेऊन मात्र ते खेळतात. प्लस मायनस पॉईंट त्यांना अगदी जाणीवपूर्वक माहीत आहेत. आणि मग या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जर आता वर्चस्व एकमेकांवर गाजवायचं आहे तर मग आपण पाहिलं तर बेनापट्टी संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे मग न्यू स्टार वसईचे खेळाडू असतील, आझाद वसईचे खेळाडू असतील, अष्टभुजा वसईचे, किंवा मग नवीन पाडा साईनाथ या टीमचे खेळाडू असतील, आणि ऑल ओव्हर एकत्र खेळतात. म्हणून नक्कीच आता हे प्लस मायनस पॉईंट ओळखून मात्र आता इथून गोलंदाजी तर खेळ आता म्हणजे आपल्याला सुद्धा नक्कीच या मॅचमध्ये ताकद आणि कमजोरी सुद्धा दिसून येणार आहे. निश्चितच समुद्र किनारीच्या बाजूला बेनापट्टी आपण लाईन पाहिली तर जरूर पाहायला मिळते आणि त्या बेनापट्टी लाईनला अगदी जवळच लगत असलेले गाव मात्र हे पाहायला मिळत आहेत. आझाद वसईचे संघ म्हटला, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर लहुपाडा नवीन साईनाथ स्पोर्ट्सची टीम देखील असेल, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नुस्टार वसईची टीम देखील असेल. यावेळेस आपण पाहतोय नकुल यावेळेस हलक्या हाताने मात्र जंटल पुश केले ऑफ साईडला. एक सिंगल धाव मात्र या ठिकाणी पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचले ते एक या आकड्यावरती. जवळजवळ 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर जयेश आपण या ठिकाणी पाहिलं तर धाव फलक स्कोर बोर्डवरती पाहायला मिळतंय, ते म्हणजेच आझाद स्पोर्ट वसई टीमचं फक्त एक सिंगल. डेफिनेटली आपण पाहिलं ना तर ही आता 20 धाव्यांची जी लढाई आहे ना, यावेळेला हवेत होता. पुन्हा एकदा आपण विश्लेषण करायचं झालं तर मग धाव मिळाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे आता इथून क्रिकेट खेळलं जाते ना की लो टोटल आहे. टेनिस क्रिकेट इतिहासामध्ये आपण बघितलं ना तर जे लो टोटलला आपण अगदी इझी घेतो ना, मग तेच इझी घेतल्यानंतर मग ते लो टोटल एक कठीण टोटलच्या स्वरूपात आपल्याला नक्कीच कन्वर्ट होताना पाहायला मिळत आहे. विशालची चांगली बॉलिंग आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस चांगला फटका आहे ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत आणि निश्चितच पकडला जातो झेल. नकुल मानकरचा देखील समाप्त झाला या ठिकाणी खेळ आउट. अरे दुश्मन असू दे गनिम असू दे किती बी हुशार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार लागना पार. धन्यवाद जे नक्कीच प्रौढ प्रताप पुरंदर रणधुरंदर क्षत्रिय श्री कुलावतंश सिंहासनाधीश्वर राधाजीराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि नक्कीच आपण बघितलं तर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आपल्याला जर ऐकायला मिळालं आणि खूप चांगली धून डीजेच्या माध्यमातून. आई भवानी मातेचा लेक तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर मुघलांचा तो बाप होता.
कलम नव्हते, कायदा नव्हता, सुखी होती हो माझी प्रजा, कारण शिवासनावर होते माझ्या शिव छत्रपती शिवाजी राजा. परंतु काय जबरदस्त ही मॅच मात्र रंगतदार मैदानाच्या आतमध्ये जयेश आपल्याला पाहायला मिळते. डेफिनेटली आपण पाहिलं सन्माननीय रामाजी बोमटे लगेच सरांचा इथे शुभागमन झालं. वेलकम, मनपूर्वक स्वागत असेल. त्यांना विनंती करतोय रामाजी बोमटे आपण या आणि मंचावर येऊन आपण विराजमान व्हा. अनिकेत बोमटे ज्यांचे आपण पाहिले तर नक्कीच वडील आहेत आणि आज मित्र म्हणेन की आपल्या मुलाचा नक्कीच तो खेळ सुद्धा ते पाहतील, अनुभवतील. कारण की आज आपण बघितलं की लाईव्हच्या माध्यमातून अनेक आपण बघितलं तर त्यांच्या मॅचेस पाहिले असतील, परंतु यावेळेला ते लाईव्ह सुद्धा आपण पाहतो, प्रत्यक्ष आपल्या डोळ्याच्या समोर पाहतील का. जी चर्चा आपण करत होतो ना विजय, की लो टोटल आणि तो लो टोटल आता मात्र एक चांगल्या टोटलमध्ये कन्वर्ट झाला आहे. त्याचं कारण आहे ही बॉलिंग, दमदार बॉलिंग राहिली आहे. कहा जाता है ना, जीतने का असली मजा तो तब आता है जब सामने वाला खिलाड़ी बराबर टक्कर देने वाला रहता है. जयेश नक्कीच आपण पाहू शकतोय. तसंही असंही म्हटलं जातंय ना की खेळ जिंदगी का हो या ताश का अपना एक का तभी दिखा ना जब सामने वाला बादशाह हो. आणि या वेळेला आपण पाहू शकतोय तो सिच्युएशन, तो मुवमेंट आपल्याला पाहायला मिळतोय. जास्त वेळ सुद्धा गेला नाही पाहिजे. पहा हा पुढील चेंडू आपण पाहतोय. महेश भोईरचा पुढचा बॉल वेगवान बॉल होता, वेगामध्ये बीट केलंय फलंदाज विशाल करणला. हे डेफिनेटली रामाजी बोमटे नक्कीच आपलं मनपूर्वक स्वागत असेल. आई महामाई चषक, आई महामाई देवी चषक 2025 मध्ये षटकातील पुढचा बॉल यावेळेस पुढे स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. मॅच बनलाय या ठिकाणी. काय जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन होत आहे अष्टभुजा स्फोट लहुपडा टीम कडनं. हलक्यात घेतलं होतं आझाद स्फोट वसई टीमनं, परंतु कधी कधी हलक्यात घेतल्यानं देखील खूप भारी पडतंय. जयेश यस डेफिनेटली फलकावर झालेले आहेत फक्त 2 धावा. याचाच अर्थ आपण पाहिले तर 18 धावा हव्या आहेत जिंकण्यासाठी. फोर्स केला जातोय, अगदी काऊ काढणार आणि मिडांच्या मधून आपण पाहिलं तर हा चेंडू बाउंड्री लाईनच्या पार थोडंसं मोमेंटमला शिफ्ट केलं जात आहे, कारण की गरज होती एक चांगल्या फटकायची. इथून आपण पाहिलं की प्रेशर वाढला होता आणि प्रेशर या चौकाराने रिलीज झालाय, कारण की आता मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिले तर 9 चेंडू शिल्लक असतील आणि 14 सुरुवातीला आपण पाहिलं होतं की 18-20 हे समीकरण पाहायला मिळालं होतं, परंतु जे काही डॉट चेंडू, जे काही विकेट आले आणि त्यामुळे परिस्थिती थोडीशी गंभीर झाली आहे. आता मात्र दखल घेण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून आपण पाहिलं तर जवळजवळ 9 चेंडू आणि 14 धावा. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार आलाय, थोडंसं मोमेंटाने बदलण्याचा प्रयत्न केलाय आझाद स्पोर्ट वसई टीमनं, परंतु वसई टीमसाठी एवढंच म्हणेन, अपनी जमीन अपना नया आसमान पैदा कर, मांगने से जिंदगी कब मिले हे मेरे दोस्त, खुद ही अपना नया इतिहास पैदा कर. यावेळेस आपण हा चेंडू पाहिला तर ये नाही शाहरुख खान बनेंगे. यावेळेला आपण बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळेल. 13 धावांची गरज असेल, 9 चेंडू 13 धावा असंही म्हटलं जातंय ना. ही कठीण काळात सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण की शर्यत आता नक्कीच लांब वाढणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर नक्कीच सन्माननीय मोहन दादांचा आगमन होताना पाहायला मिळते. वेलकम, सुस्वागतम दादा, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. द ग्रेट मराठाचे संस्थापक आणि शाखा प्रमुख इथे आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मनगटी फटका उडवलाय नाही तर हा बाउंड्रीच्या बाहेर नेऊन सोडलाय. हालाय मोठा फटका, हालाय षटकार. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 60 धावा. पहा, 2 मोठ्या फटक्याने मॅचची पूर्ण कहाणी पलटली, परंतु मॅच अजून संपलेली नाहीये विजय. अभी तो पिक्चर बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल हॅप ट्रॅकर बॉल होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर बाउन्सर चेंडू जरूर हाताळला होता. चेंडूची फेकी थोडीशी मात्र खराब आली. सुंदर ड्राय देखील पाहायला मिळाली होती करणकडनं, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 धावा अति वेगानं मात्र कंप्लीट केल्यात. 2 टीमची टोटल झाली आहे ती म्हणजेच 15. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत ते म्हणजेच 6 आणि 6 मध्ये बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू आणि 5 धावा. थोडीशी आपण पाहिले की दुखापत जाणवते, क्रॅम्प जाणवलाय. जवळजवळ आपण बघितलं कदाचित ही दुखापत गंभीर असेल ना तर मग थोडंसं धोका असू शकतो, कारण की जी मॅच आपण पाहिली ज्या खेळाडूने इथून बनवली गेली, कारण की अगदी ज्या क्षणाला 2 चांगले फटके करणने आपण बघितलं, एक षटकार एक चौकार, 13 धाव संख्येवर तो खेळतोय, परंतु इथून आपण पाहिले की जर हा खेळाडू जर फिट नसेल ना तर मग त्याचा मोठा धोका लागू शकतोय, धोका पडू शकतोय आणि नुकसान मोठं होऊ शकते, कारण की इथून जवळजवळ
ज्या 5 धावा आहेत ना, मग त्या करण्यासाठी की नवीन खेळाडू येईल तर मग त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिलं तर मग थोडासा फ्रेशर असू शकतंय. लो टोटल मला मुकाबला होता, परंतु तो खेचला बनवला गेला. परंतु ते 2 षटकार आणि एक चौकार आपण एक चौकार आणि एक षटकार तो त्या 10 धावा आल्या ना विजय, आणि त्या 10 धाव्याने मोमेंटम पूर्ण शिफ्ट झाला आता बॅटिंग करणाऱ्या टीमकडे. डेफिनेटली आपण पाहिलं तर मला वाटते सिरियस दुखापत आहे, त्यामुळेच आपण पाहू शकतो रिटायर्डच्या स्वरूपात. आता मात्र नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येईल आणि हे चांगले संकेत नाही आहेत विजय, कारण की इनफॉर्म बॅटर ज्यांनी मॅच आपण पाहिली आहे फसली होती 9 मध्ये जवळजवळ 14 अशी परिस्थिती फसली होती. षटकार ठोकला आणि तिथून आणली आहे, परंतु इथे आणली आहे परंतु तो न संपवता परततोय, म्हणजे थोडीशी एक आपण पाहतो ही गंभीर दुखापत जाणून येते, दिसून येते. आणि या गंभीर दुखापतचा फटका कदाचित मात्र आता या चेसिंग वर पडू शकतो विजय. 6 मध्ये बनवायचे आहेत 5. लक्ष्य होतं म्हणजे ते 18 मध्ये 20. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चांगले बॉलिंग केली विशाल थापडनं, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर महेश भोईरला थोडासा मात्र मार पडला गेला. सुरुवातीला चांगली बॉलिंग केली होती, परंतु एक चेंडू आपण पाहिला ना तर चांगला जरूर टाकला होता, परंतु तेवढाच सुंदर शॉट देखील पाहायला मिळाला होता किरणच्या बॅटमधून. आणि त्या षटकारानं मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसी केलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये. 6 बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये 5 धावा थांबवायचे आहेत. विशाल घरत आणि निशांत घरत ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. समीर भुरकुंड गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला उडवलाय आणि पहिल्याच बॉल वरती ठोकला या ठिकाणी निशांत हा षटकार, आणि MS धोनीची आठवण करून दिले पुन्हा एकदा या खेळाडून सामना फिनिश केला. अगदी आपण पाहिलं की असं वाटलं होतं की कदाचित एखादा नवीन खेळाडू आला तर प्रेशर येईल, परंतु नाही आहे. मॅचला मात्र आपण पाहिलं फिनिश केलं गेलंय आणि सामना जिंकून देण्याचं कार्य केलंय. सामनावीराचा पुरस्कार सुद्धा आपण देणार आहोत आणि टॉस सुद्धा करणार आहोत. चला कर्णधार यायचा आहे. 2 एका बाजूने आझाद वसई टीमचे कर्णधार असतील आणि त्यांच्या सोबत असतील एकविरा स्पोर्ट्स बाकीपाडा टीमचे कर्णधार. आपण हा टॉस करणार आहोत. चला आपण टॉस करूया. सन्माननीय रामाजी भोमटे साहेबांना विनंती करते आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस सुद्धा करणार आहोत आणि सामनावीराचा पुरस्कार आमचे ऑफिशियल आम्हाला कळवतील की या सामन्यामध्ये कोण